मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीकृष्ण उखळाई मंदिर हे आहे, तर कलशारोहण समारंभ झाल्या उखळाई मायेचे देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं। अफगाणिस्तानपर्यंत महानुभाव पंथ हा गेलेला आहे। इतका मोठा संप्रदाय पाहायला मिळतोय। ईश्वर नेहमी आपले खरे भक्त शोधत असतो, तर ही परंपरा शतकानुशतक सुरू आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। 5 वर्षांमध्ये जेवढे महानुभाव पंथांचे स्थळ आहेत त्यांचा विकास करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं। आणखी एक मोठी बातमी आहे। आटपाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा हटवल्यामुळे वाद झाला आहे। प्रशासनाने पहाटे आंबेडकरांचा पुतळा हटवला। आंबेडकरी संघटनांनी या पुतळ्याच्या जागेवर ठिय्या मांडलेला आहे, तर सांगोला चौकामध्ये अज्ञातांनी हा पुतळा बसवल्याची माहिती आहे। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेली कित्येक दिवस आटपाडी तालुक्यातील माझा आंबेडकरी समाज करत होता, परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही। म्हणूनच आटपाडी तालुक्यातील माझ्या आंबेडकरी समाजाने हा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवला, परंतु डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतला असे समजते। याचमुळे आटपाडी तालुक्यातील आंबेडकरी समाजाने आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे, परंतु याची दखल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर घ्यावी आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडीमध्ये बसवावा। सर्व तमाम जनतेला मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील सांगोला चौक येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा विटंबना झालेली नाही। सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखीखाली व CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे।